आयुर्वेदाने व्याख्या सांगताना स्वस्थ मनुष्याची कोणती सांगितलेली आहे? समदोषा समाग्निष्ठ समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनाहा स्वस्थ इथे अभिधीयते. म्हणजे स्वस्थ माणूस कधी म्हणायचं? म्हणजे तुमचं शरीर चांगलं असेल तरी उपयोग नाहीये, शरीराबरोबर तुमचं मन चांगलं पाहिजे, इंद्रिय तृप्त पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल, मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. हे शारीरिक आरोग्य कधी चांगलं असणार? समदोषा समधातू म्हणजे वात पित्त कफ हे तिन्ही दोष हे समप्रमाणात आहेत, त्यांची शरीरातली कार्य सगळी व्यवस्थित होत आहेत. सप्तधातू जे आहेत शरीरात त्यांचं कार्य जे काही शरीर धारणाचं आहे ते प्रत्येक धातूचं काम रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सर्व धातूंचे कार्य व्यवस्थित होत आहेत. सममलाहा म्हणजे जे काही मल शरीरात तयार होत आहे, पुरुष आहे, मूत्र आहे, स्वेद आहे, ते योग्य प्रमाणात तयार होऊन शरीराच्या बाहेर व्यवस्थित टाकले जात आहेत. आणि ह्या गोष्टींबरोबर तुमचं मन सुद्धा स्वस्थ आहे. हे जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्रित येतील, तुम्ही आनंदी असाल, शरीर स्वस्थ असेल, तर त्या मनुष्याला आपण स्वस्थ म्हणू शकतो, तोपर्यंत नाही.